Hello friends, good morning. Today let us start with new topic of grammar, which is nothing but one of the important topic kinds of sentences. Which are the types of sentences and how can we identify types of sentences? So let us start with sentence first. What is the meaning of sentence first? Sentence is nothing but it is called as group of meaningful words is called as sentence. त्याला आपण म्हणतो अर्थपूर्ण शब्दांचा समूह, त्याला म्हणतात वाक्य. तर अशा पद्धतीने वाक्यांचे काही जे प्रकार आहेत ती प्रकार पडतात त्याला आपण काइंड्स ऑफ सेंटेन्स, त्याला आपण टाईप्स ऑफ सेंटेन्सेस असं म्हणतो. तर कोणते कोणते प्रकार त्या ठिकाणी वाक्यांचे पडतात ते आपण बघूया, म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल. देर आर 4 डिफरंट काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. एकूण 4 प्रकारची ही जी वाक्य आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट वन, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसर्टिव्ह सेंटेन्स. याला डिक्लेरेटिव्ह किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात, म्हणजेच त्या ठिकाणी ज्याला आपण विधान असं म्हणतो. वन काइंड ऑफ स्टेटमेंट इज देअर. अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मेक्स अ स्टेटमेंट, इट एंड्स विथ अ पिरियड. एक विशिष्ट असं वाक्य जे आहे ते वाक्य त्या ठिकाणी येतं. फॉर एक्झाम्पल, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया, द अम्ब्रेला इज ग्रीन, सुनील इज माय टीचर. दीज आर कॉल्ड ॲज ॲसर्टिव्ह सेंटेन्स, म्हणजे विधानार्थी वाक्य. आता ह्या विधानार्थी वाक्यामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. तर त्यातलं जर निगेटिव्ह विधान असेल तर त्याला निगेटिव्ह सेंटेन्स असं आपण म्हणतो, आणि जर पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल त्याला आपण ॲफर्मेटिव्ह स्टेटमेंट असं म्हणतो. म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स डिवायडेड इंटू अगेन 2 टाईप्स. वन इज पॉझिटिव्ह, सेकंड इज निगेटिव्ह. ज्याच्यात नकार आहे, समजा आय डोंट लाईक टू ईट अ मँगो, याच्यात एक नकार आहे तर तो नकारार्थी वाक्य आहे. की ज्याच्यात होकार आहे ते होकारार्थी वाक्य. आता हे सगळे होकारार्थी वाक्य दिसत आहेत. ज्याच्यात नो आहे, नॉट आहे, नॉर आहे, नायदर नॉर आहेत, ती नकारार्थी वाक्य येतात. म्हणजेच आपले ॲसर्टिव्ह सेंटेन्स जे आहे ते 2 पद्धतीने त्या ठिकाणी येतं. पहिला प्रकार आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह, दुसरा आहे निगेटिव्ह. सेकंड, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आस्क अ क्वेश्चन, इट एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. तर ज्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणी त्या प्रकाराला म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. फॉर एक्झाम्पल, विच इज द कॅपिटल ऑफ इंडिया, हॅव यू सीन माय अम्ब्रेला, हू इज युअर टीचर. दीज आर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. Again, interrogative sentence divided into 2 types. One is WH type question and another is verbal question or yes no type question. WH question जो आहे ज्याच्यामध्ये उत्तर अपेक्षित असतं, ज्याच्यामध्ये सर्टन टाइप ऑफ आन्सर इज एक्सपेक्टेड, इट इज कॉल्ड एज WH टाइप क्वेश्चन. बट इन yes no type of question or in verbal type of question there is the answer is in the form of yes or no. मी जर असं म्हटलं, डू यू लाईक टू ईट अ मँगो, तुम्ही काय म्हणाल? एस, आय लाईक टू ईट अ मँगो. फक्त एस आणि नो. ज्या प्रश्नाचं उत्तर येस नोच्या माध्यमातून मिळतं त्याला म्हणता व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप ऑफ क्वेश्चन. पण ज्या प्रश्नाचं उत्तर मी जर असं विचारलं, वेअर डू यू लिव्ह, व्हॉट इज युअर नेम, त्याचं एक विशिष्ट उत्तर त्या ठिकाणी मिळतं. आपण त्या ठिकाणी येस किंवा नो म्हणत नाही. व्हेन देर इज सर्टन ॲन्सर, इट इज कॉल्ड ॲज WH टाईप क्वेश्चन. when the answer is in the form of yes or no, it is called as verbal question or yes no type question. तर याला म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, ज्याच्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असतं याला म्हणतात प्रश्नार्थक वाक्य, याला म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. थर्ड टाईप, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ज्याला आपण विधानार्थी उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो. अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स शोज अ स्ट्रॉंग फिलिंग, इट एंड्स विथ अन एक्सक्लेमेशन पॉईंट, एक्सक्लेमेशन मार्क ज्याला म्हणतो आपण. व्हॉट अ शेम, वाव, दॅट्स ग्रेट न्यूज, हाऊ हॅपी दे आर. तर या पद्धतीने जिथे सडन आउटबर्स्ट ऑफ फिलिंग्स, अचानक येणाऱ्या ज्या भावना आहेत त्या अपेक्षित असतात त्या ठिकाणी त्याला उद्गारवाचक वाक्य असं म्हणतात. तर या पद्धतीने या ठिकाणी उद्गारवाचक वाक्य जे आहे ते आलेलं आहे. नंतर आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. अँड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स गिव्ज अ कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, एंट्रीटीज, इट एंड्स विथ अ पिरियड. गो टू युअर रूम, थ्रो मी द बॉल, बॉब प्लीज क्लोज द डोअर. तर ह्या ठिकाणी काही विशिष्ट आज्ञा ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. एक कमांड जी आहे, ऑर्डर आहे, रिक्वेस्ट आहे, क्लोज द डोअर, गिव्ह मी अ कप ऑफ टी,
किंवा गो अँड अटॅक द फोर्ट, हे सगळ्या विशिष्ट पद्धतीच्या आज्ञावाले आहेत. तर आज्ञार्थी वाक्य जे आहे ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये त्या ठिकाणी येतं. प्रॅक्टिस टाईम, सी इफ यू कॅन करेक्टली आयडेंटिफाय द फॉलोइंग काइंड्स ऑफ सेंटेन्स. तर आता आपण काही बघूया वाक्य की जे विशिष्ट पद्धतीने कोणते वाक्य ते ओळखायचे आहेत आपल्याला. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? आर यू गोइंग टू द मूव्हीज टू नाईट? कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? आर यू गोइंग टू द मूव्हीज टू नाईट? दिस इज interrogative sentence and answer is in the form of yes, yes I am going to see the movie tonight. म्हणजे हे हा जो आपला आहे तो आहे व्हर्बल क्वेश्चन आहे. सेकंड, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, बिकॉज सेंटेन्स आस्क अ क्वेश्चन. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? व्हॉट अ ग्रेट मूव्ही दॅट वॉज. कोणत्या प्रकारचं वाक्य येतं? व्हॉट अ ग्रेट मूव्ही दॅट वॉज. किती छान मूव्ही होती. इथे एक्सक्लेमेशन आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे, म्हणजे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बिकॉज द सेंटेन्स शोज स्ट्रॉंग फिलिंग. एक ज्या भावना आहेत. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? देर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ ॲनिमल्स ॲट द झू. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे? देर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ ॲनिमल्स ॲट द झू. या प्राणी संग्रहालयामध्ये अनेक प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. हे कोणत्या प्रकारामध्ये वाक्य येतं? तर हे वाक्य येतं आपलं ॲसर्टिव्ह सेंटेन्स जे आहे ते आहे. कारण ह्या ठिकाणी स्टेटमेंट आहे बघा, डिक्लेरेटिव्ह किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स, बिकॉज द सेंटेन्स मेक्स अ स्टेटमेंट. पुढे आहे ओपन टू चॅप्टर 5 ऑफ युअर मॅथ बुक. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? ओपन टू चॅप्टर 5 ऑफ युअर मॅथ बुक. ही एक प्रकारची आज्ञा केलेली आहे, शिक्षकांनी आज्ञा केलेली आहे, म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बिकॉज द सेंटेन्स गिव्ज अ कमांड. एक आज्ञा आहे. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? बॉब हॅज ॲन आयपॉड. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बॉब हॅज ॲन आयपॉड. हे आहे तुमचं डिक्लेरेटिव्ह किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स, बिकॉज द सेंटेन्स मेक्स अ स्टेटमेंट. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? बी केअरफुल विथ युअर आयपॉड. तुझ्या आयपॉडशी तू काळजीपूर्वक राहा. या ठिकाणी एक प्रकारची सूचना आहे, सल्ला आहे, म्हणजेच त्या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, बिकॉज सेंटेन्स गिव्ज अ कमांड. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? आयपॉड्स आर अमेझिंग. आयपॉड्स आर अमेझिंग इथे दिसतंय आपल्याला. हिअर यू कॅन easily find out this is exclamation mark, so type of sentence is exclamatory sentence. Next, exclamatory sentence because the sentence shows strong feeling. What kind of sentence is this? Do you have an iPod? तुझ्याकडे आयपॉड आहे का? हे पुन्हा तुमचं आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य आहे. कारण या ठिकाणी प्रश्न दिसतोय आपल्याला, प्रश्न चिन्ह दिसतं आहे प्रश्नाचं, आणि हा जो आहे हा आपला व्हर्बल क्वेश्चन आहे. यस नोच्या टाईपमध्ये हा प्रश्न आहे, म्हणून त्या ठिकाणी व्हर्बल क्वेश्चन आहे. बिकॉज दिस सेंटेन्स आस्क अ क्वेश्चन, इंट्रोगेटिव्ह. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? प्लीज पास द साल्ट अँड पेपर. तर त्या ठिकाणी पेपर आणि साल्ट म्हणजे तो मसाला जो आहे एक प्रकारचा, त्याला पेपर असं म्हणतात. तर हे आहे आज्ञार्थी वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, बिकॉज द सेंटेन्स गिव्ज अ कमांड. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? इट इज अ सनी आउटसाईड. बाहेर छान सूर्यप्रकाश पडलेला आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर हे वाक्य आपलं आहे स्टेटमेंट, म्हणजेच तुमचं डिक्लेरेटिव्ह किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स, बिकॉज द सेंटेन्स मेक्स अ स्टेटमेंट. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? आर यू प्लॅनिंग टू ट्रॅव्हल ड्युरिंग युअर व्हॅकेशन? आर यू प्लॅनिंग टू ट्रॅव्हल ड्युरिंग युअर व्हॅकेशन? येस आय एम प्लॅनिंग टू, म्हणजेच हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्यातला व्हर्बल क्वेश्चन आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? व्हॉट अ ब्युटिफुल डे. काय सुंदर दिवस आहे. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, बिकॉज द सेंटेन्स शोज स्ट्रॉंग फिलिंग. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? वुड यू लाईक टू गो टू द बीच विथ मी. हे पुन्हा आहे तुमचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य, याच्यातलं व्हर्बल क्वेश्चन आहे. त्यानंतर आहे व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? ब्रिंग युअर हॅट अँड सन ब्लॉक विथ यू टू द बीच. ब्रिंग युअर हॅट अँड सन ब्लॉक विथ यू टू द बीच. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, because the sentence gives a command. What kind of sentence is this? Wow, what a play. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? सहज दिसतंय आपल्याला. You can easily said this sentence is nothing but exclamatory sentence. Exclamatory because the sentence shows strong feeling. What kind of sentence is this? The student went to the store to buy some candy. The student went to the store to buy some candy. What kind of sentence is this? स्टेटमेंट आहे, डिक्लेरेटिव्ह, म्हणजेच ॲसर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? व्हॉट इज युअर फेवरेट फूड? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स.
What kind of sentence is this? Don't forget to study for the test. Don't forget to study for the test. हे आहे तुमचं निगेटिव्ह स्टेटमेंट. त्याच्यामध्ये आहे इम्परेटिव्ह आहे, कारण आज्ञा आहे. डोंट फॉरगेट टू स्टडी फॉर द टेस्ट. तर विसरू नको, एक सूचना केलेली आहे, आज्ञा केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमची एक प्रकारे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? दिस इज द लास्ट प्रॅक्टिस सेंटेन्स. दिस इज द लास्ट प्रॅक्टिस सेंटेन्स. हे कोणतं आहे? स्टेटमेंट आहे, डिक्लेरेटिव्ह. बरोबर. In this way, we have completed types of sentence, kinds of sentence. There are 4 kinds of sentence: assertive sentence or declarative sentence, number 1. Number 2, interrogative sentence. Number 3, imperative sentence. And number 4, exclamatory sentence. Apart from this, there is optative sentence, number 5. Optative sentence means the sentences which are showing the wish or prayer. एक प्रकारची इच्छादर्शक वाक्य जे त्याला म्हणतात ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, हॅव अ हॅपी जर्नी, बेस्ट ऑफ लक, हॅव अ गुड डे. हे जे असतात इच्छादर्शक वाक्य जे असतात, गॉड ब्लेस यू, जे इच्छा दाखवतात ते त्याला म्हणतात ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. तर हा एक 5वा प्रकार पण त्या ठिकाणी वाक्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपण कुठलंही वाक्य हे 4 प्रकारात प्रामुख्याने विभागलेलं असतं. एक असतं विधानार्थी वाक्य, त्याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह 2 प्रकार पडतात. दुसरं असतं तुमचं प्रश्नार्थक वाक्य, त्याला आपण म्हणतो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. त्याच्यात पुन्हा 2 प्रकार पडतात. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन. दुसरं आहे WH टाईप क्वेश्चन. तिसरं आहे तुमचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, ज्यात आज्ञा आहे, रिक्वेस्ट आहे, कमांड, रिक्वेस्ट, ऑर्डर आहे, एखादा हुकूम आहे, त्याला म्हणतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आणि चौथा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ज्याच्यात स्ट्रॉंग फिलिंग्ज आहेत, ज्याच्यामध्ये अचानक येणाऱ्या भावना आहे आणि त्याला एक्सक्लेमेटरी मार्क त्या ठिकाणी दिलेलं असतं. ते एक्सक्लेमेशन मार्क जे आहे ते आपण सहज ओळखू शकतो. त्या पद्धतीने आपले हे 4 प्रकार जे आहे ते आपण बघितले होते. अशा पद्धतीने आपण टाईप्स ऑफ सेंटेन्स जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. वी मूव टू नेक्स्ट टॉपिक ऑफ ग्रामर. थँक्यू.